गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या प्रचार मोहिमेच्या रणधुमाळीत शहरातील वातावरण तापले असताना अखेर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडताच पक्षाचे कार्यकर्ते तसेच प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला। 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 73 उमेदवार रिंगणात उतरले होते। यात हाती आलेल्या आकडेवारीनुसार एकूण मतदान 12,039 पैकी 8,824 मतदान झाले। नगरपंचायत निवडणुकीचा जो रिझल्ट आहे तो 3 डिसेंबरला डिक्लेअर केला होता आधी, पण काही कारणास्तव पण ही असं वाटते मला की हुकुमशाही चाललेली आहे संपूर्ण राज्यामध्ये, आणि ही हुकुमशाही न होता एक सुरक्षित असं न्यायदान सगळ्यांना मिळावं ही अशी इच्छा करते मी। आणि पूर्ण प्रशासनाला मी प्रश्न करते का हा सावळा गोंधळ कशासाठी तुम्ही सुरळीत करावं, आणि हीच माझी इच्छा आहे। हा जो निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे निकाल विलंबाने द्यायचा, हा निकाल निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जर योग्य असला तरी हा सातत्याचे उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या कार्यातनी आणि मतदारांनी केलेल्या धावपळीमध्ये जो आनंदाचा क्षण असते तो उद्याचा ठरल्याप्रमाणे की उद्या रिझल्ट लागते बा, त्या आनंदावर विरजण पडणारा विषय झालेला आहे। त्याच्यामुळे या विषयावर मतदार आणि उमेदवार हे दोघं जण नाराजी आहेत। यापैकी एकूण पुरुष 4,585 तर महिला 4,239 मतदारांनी आपला हक्क बजावला। अशातच काही ठिकाणी काही किरकोळ वाद सुद्धा झाले, परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि सतर्कतेने अशा किरकोळ वादावर नियंत्रण ठेवत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली। परंतु काही उमेदवारांचा निवडणूक निकाल हा लांबणीवर टाकल्यामुळे नाराजीचे सूर सुद्धा पाहावयास मिळाले। 3 डिसेंबरला नगरपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित होणार होता, परंतु 4 नगरपंचायतच्या आरक्षणाचा घोळ झाल्यामुळे न्यायालयाने निकालाला स्थगिती दिली। परंतु न्यायालयाला किंवा सरकारला माझी विनंती असेल, 4 नगरपंचायतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातला निकाल थांबवून ठेवणे हे उचित नाही। या सरकारला कुठंतरी शंका निर्माण झालेली आहे की आपली हार होणार आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे आणि राज्यात सुद्धा आहे, आणि यांच्या दबावाखालीच न्यायालय असेल, सरकार असेल, अधिकारी असेल, कर्मचारी असेल, पोलीस असेल, हे सगळे सरकारच्या दबावाखाली काम करत आहे। मी तर असं म्हणेन की ईव्हीएम जे आहे ना, या ईव्हीएमवर शंका जाते। ईव्हीएम मॅनेज करण्या संदर्भातच ही काहीतरी भूमिका असू शकते, परंतु न्यायालयाला हाताशी धरून कायद्याचा आधार घेऊन एक प्रकारे लोकशाही थांबवण्याचा, लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचा काम या ठिकाणी हे सरकार दबाव तंत्र वापरून शहा आणि मोदी यांची जोडी हे करण्याचं काम करत आहे। नगरपंचायत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये अत्यंत शांततेत आणि सुरळीत मतदान अधिकारी, पोलीस प्रशासन सर्वांच्या सहकार्याने मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी अत्यंत शांततेत पार पडलेलं आहे। याच्यामध्ये पुरुषांची मतदानाची टक्केवारी ही 75% आहे, तर स्त्रियांची मतदानाची टक्केवारी ही 70% आहे, आणि आपलं टोटल मतदान हे 73.30% झालेलं आहे। धन्यवाद। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।